नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. कृष्णा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आजचा टॉपिक आहे आपला औरा. औरा म्हणजे काय? आणि आपण औरा बघायला पण शिकणार आहोत आणि त्याचसोबत औरा क्लीन कसं करायचं तेही आपण बघणार आहोत. कधी कधी काय होतं आपण बाहेर गेलेलो म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जात असतो. घरून जाताना खूप छान जातो म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही. खूप छान. आणि तिथे पोहोचल्यानंतर कधी कधी डोकं दुखायला लागतं. कधी कधी विकनेस फील होतं. अनइझी म्हणजे असं आपल्याला तिथे गेल्यावर वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का असं का होतं? औरा जो असतो एकामेकाचा औरा म्हणजेच जसं दोन गोष्टी असतात निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर निगेटिव्ह औरा पॉझिटिव्ह औरामध्ये लवकर एंटर करतो आणि ज्यांचा औरा हा वीक असतो, डॅमेज असतो, त्यांच्यामध्ये जसं ब्लॅक मॅजिक वगैरे जे आपण म्हणतो ना, ते सुद्धा लवकरच एंटर करतात. ज्यांचा औरा हा डॅमेज असतो त्यांच्या औरामध्ये. आणि ज्यांचा औरा स्ट्रॉंग असतो त्यांना काहीही होत नाही. म्हणून बघा आपण कधी-कधी मुलांना की अमावस्या असली तर बाहेर जायचं नाही, 12 वाजता घराच्या बाहेर निघायचं नाही. आधीच्या काळात लोक भरपूर घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही. त्यामागचं कारण हेच आहे की ज्यांचा वीक औरा असतो त्या वीक औरा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ब्लॅक मॅजिक जे ब्लॅक काळी जादू जी आहे ते पटकन एंटर करत असतं किंवा निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती. मग आता तसंच जेव्हा लग्नात जात असाल, मार्केटमध्ये जात असाल तर असं का होतं? तर त्यांचा औरा आणि तुमचा औरा मॅच करत नाही आणि तो निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये पटकन एंटर करतं. आणि निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये एंटर झाली, त्यानंतरच म्हणजे तेव्हापासून तुमचं डोके दुखणं म्हणा किंवा वीकनेस असं फील होतं. मग आपल्याला अ, काय करायचं आहे, मी तुम्हाला औरा क्लीन करायचा आहे. जसं आपल्याला म्हणजे वाटलं की अशा प्रकारचं आपल्याला जाणवत आहे. तर फक्त आपल्याला औरा क्लीन करायचा आहे. आधी बघूया की औरा दिसतं कसं? हवा दिसत आहे का? नाही. त्याच प्रकारे औरा दिसत नाही पण जाणवतं. औरा जाणवायला पण मी तुम्हाला आता शिकवणार आहे. तुमच्याकडे पेन आणि बुक्स असेल तर बघा. आणि औरा जो आहे, तो फक्त सजीव म्हणजे म्हणजे आपण सजीव आहोत तर आपल्यालाच औरा आहे असं नाही. प्रत्येक वस्तूला औरा असतो. आता आपण औरा कसं दिसतं आपण ते बघूया. एक मिनिटं माझा कॅमेरा मी हा डॉट काढलेला आहे. ठीक आहे. या डॉटकडे एकसारखं बघा तुम्ही, एकसारखं बघा आणि याच्या आजूबाजूला, याच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. बघा, शॅडो म्हणजे औरा नाही. ठीक आहे. एक कन्सेप्ट क्लिअर करा की शॅडो म्हणजे औरा नाही. एक प्रकाशाचं वलय दिसेल या डॉटच्या. बघा कंटिन्यू बघून बघा. बघा आणि दिसलं की मला थम्स अप करा. या डॉटकडे एकसारखं बघा. या डॉटच्या आजूबाजूला तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल अशी व्हाईट लाईन. तो प्रकाशाचं वलय म्हणजेच या डॉटच्या औरा. दिसलं? तुम्ही तुमच्या जवळ बुक्स असेल तर तिथे सुद्धा डॉट काढून बघू शकता. आता माझं हे हात आहे. माझ्या या हाताच्या पंजाकडे लक्ष द्या आणि एकसारखं बघा. तुम्हाला या आजूबाजूला एक व्हाईट लाईन दिसेल. ती व्हाईट लाईन म्हणजे माझ्या या हाताचा औरा. दिसलं? तुम्ही तुमचं सुद्धा बघू शकता. हे माझं. तुमच्याजवळ पेन, वही असेल तुम्ही स्वतःचं तिथे करा. डॉट काढा एक छोटंसं आणि त्याला एकसारखं बघा. डॉट काढा एक कोऱ्या पेजवर आणि त्याला एक सारखं बघा म्हणजे तुम्हाला त्या डॉटच्या औरा दिसेल. करा सर्वांनी करायचे आहे. प्रॅक्टिकल केलं तरच तुम्हाला त्याचं बेनिफिट्स होईल. तुम्हाला माहिती पडेल की औरा कसं असतं, कसं दिसतं.
आणि आता आपण ओरा क्लीन करायला शिकणार आहोत. तुमच्याकडे जर दोन एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या औरा सुद्धा बघायला शिकू शकता. आहे का आता कुणाकडे एक दुसरी व्यक्ती आहे का? मी दुसऱ्यांचा औरा बघायला शिकवते तुम्हाला. एक व्यक्ती असेल तर मला हँड राईज करा. तुमच्याकडे एखादी व्यक्ती आहे का? आपण दुसऱ्यांचा औरा बघू. कुणाकडे आता आहे का एखादी व्यक्ती तुमच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती? तुम्ही आणि ती अशी दोन. कुणाकडेच नाहीये? ओके. ठीक आहे, नाही आहे, हरकत नाही. तुम्हाला स्वतःचा ओरा आता मी बघा म्हणजे स्वतःचा ओरा आपण क्लीन कसं करायचं आणि दुसऱ्यांचा ओरा जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती घरी आहे, घरी आल्यानंतर करायचं काय आपल्याला दोन्ही हात रब करून दोन्ही हात रब आधी तर रेकीची प्रार्थना करायची आहे आणि दोन्ही हात रब करून त्या समोरच्या व्यक्तीच्या ओरा चेक करायचा आहे. समोरच्या व्यक्तीच्या ओरा आपण रेकीची प्रार्थना करायची आहे, स्वतःचे आभार मानायचे आहे आणि समोर उभी असलेल्या व्यक्तीची आपण आभारी आहोत असं म्हणायचं आहे. आणि दोन्ही हात रब करून अ, तुम्हा एखादी असेल तर सांगा ना म्हणजे प्रॅक्टिकल सगळ्यांनाही समजेल. आहे का वर्षा मॅडम तुमच्याकडे एखादी व्यक्ती आहे का तुमच्याकडे? अ नाही आहे? ओके. पुष्पा मॅम? इट्स ओके. सॅमसंग नावाने कोण जॉईन आहे का एखादी व्यक्ती? म्हणजे मी तुम्हाला दुसऱ्यांचा औरा कसं बघायचं ते आता तुमच्या समोर दाखवत आहे. तुमच्या जवळ एखादी व्यक्ती असेल तरच पॉसिबल आहे. पुष्पा मॅम, नीता कोणी आहे का? कुणाकडे तुमच्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आहे काय? ओके, चला नाही आहे म्हणजे आपण असू द्या आता तो टॉपिक आपण घेऊ नाही. तर कुणाच्या घरी व्यक्ती आहेच नाही. जर असतं तर तुम्हाला प्रॅक्टिकल समजलं असतं की कशा प्रकारे करायचं आहे तर. औरा बघायचं तर एक 5 ते 7 फूट अंतर दोघांमध्ये राहायला पाहिजे. तुम्ही आणि तुमच्या सोबत असलेलं एक व्यक्ती. 5 ते 7 फूट अंतर असलं, त्याला हात असा करायला ठेवायचे, हात रब करून. स्वतःचे पण हात असे ठेवायचे आणि हळू त्या व्यक्तीला म्हणायचं की तू तिथेच उभा राहा आणि त्याच्याजवळ आपल्याला हळू चालत जायचं आहे. हळू चालत गेला की तुम्हाला काही अंतरावर व्हायब्रेशन जाणवतील. काही अंतरापासूनच. तो म्हणजेच त्या व्यक्तीचा औरा. प्रॅक्टिकल केलं तर बरोबर कळतं, असं कळणार नाही. तुम्हाला जाणवलंही असतं. ओके? असो. आपल्याला मी शिकवत आहे की औरा क्लीन कसं करायचं. डोकं दुखलं आणि अनइझी वाटलं, विकनेस असं वाटलं की कोणाची तरी कधी-कधी 2-3 व्यक्ती आपल्या घरी आले की त्यांचाही औरा छान नसलं, तरी सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही. मी माझंच सांगते उदाहरण. माझ्याकडे थोडं मध्यंतरी म्हणजे 2-3 महिने झाले माझ्या घरच्या बाईचं म्हणजे जी आपली कामवाली बाई असते, थोडं प्रॉब्लेम होता. मी म्हटलं की ही खूप सुट्ट्या घेते, मला आता दुसरी बाई पाहिजे आहे. मग माझ्या सासूनी म्हणजे त्यांच्या ओळखीच्या होत्या. त्यांना 2-3 बायांना म्हटलं की आमच्याकडे कामवाली पाहिजे आहे. आमची कामवाली सुट्टी घेते, तर आम्हाला दुसरी कामवाली पाहिजे आहे. त्यांनी 2-3 बाया घेऊन आल्या त्या. माझं क्लास सुटलेलं होतं म्हणजे तेव्हा ही 4 ते 5 ची बॅच होती आणि त्या आल्या. मी इथे माझ्या ऑफिसलाच होती. मग त्या आल्या, त्यांनी घर वगैरे बघितलं. मी इथून गेली. म्हणजे क्लासेस घेतलं. दिवसभर मला छान गेलं आणि मी क्लासेस सुद्धा घेतलं. तेव्हाही मी बरी होते, ओके होती. आणि मग मी हॉलमध्ये गेली माझ्या. हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळं घर वगैरे बघितलं. पण मला त्यांना बघितल्याबरोबर माझी एनर्जी डाऊन वाटली स्वतःला. त्या तिघांना बघितलं म्हणजे माहिती नाही. एकदम स्वतःला असं डाऊट वाटलं आणि त्यांनी वगैरे घर पाहिलं. कामाचं जे काही त्या बोलल्या आणि मला पाहिल्याबरोबरच त्या छान नाही वाटल्या. म्हटलं नको. म्हणजे मनात मी म्हटलं की या बाया नको मला. म्हणजे पण माहिती नाही त्या आल्या आणि मला असं डोकं दुखायला लागलं. मग त्या 5-10 मिनिटं आपलं ते जे बोलणं झालं आणि त्या गेल्या.
त्यानंतर मी खूप विचार केला, म्हटलं अचानक माझं डोकं का खूप जड झालं आणि दुखत होतं अक्षरशः. मी म्हटलं की आतापर्यंत दिवसभर असं काहीच झालं नाही आणि हे एवढ्या काही क्षणातच असं का जाणवत आहे. मग मला वाटलं की या ज्या बाया आल्या होत्या आणि त्यानंतरच मला डोकं दुखायला सुरुवात झाली माझ्या डोक्याला आणि मला खूप आतून असं वीक फील व्हायला लागलं. मी म्हटलं की होऊ शकतं औराचं जे असतं निगेटिव्ह जे एनर्जी आणि मग घर पाहून सुद्धा कोणी-कोणी असं राहतं ना, की घर पाहिल्यावर किंवा व्यक्तीला पाहिल्यावर थोडंसं त्यांच्या नजर जो म्हणतो तो नजर छान राहत नाही आणि मग कधी-कधी प्रॉब्लेम होतात. तर मी माझ्या रूममध्ये गेली, रेकीला कॉल केलं, म्हणजे मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. एवढं म्हटलं, खाली आसन टाकलं, बसली आणि स्वतःचा ओरा क्लीन केलं. ओरा क्लीन केल्याच्या 5-10 मिनिटानंतर ओके झाली मी. म्हणजे मला काहीच मग फील झालं नाही. ओरा क्लीन केल्यानंतर इतका फायदा होतो की खूप. ओरा क्लीन कसं करायचं आहे आपल्याला? रेकीला प्रार्थना करणं गरजेचं आहे. रेकीला प्रार्थना केल्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे आणि आपल्या या क्राउन चक्राच्या या बाजूने आपल्याला ठेवायचे आहे असे आणि हळूवार यांना खाली न्यायचे आहे. खाली नेताना आपल्याला अफर्मेशन सुद्धा बोलायचं आहे. अफर्मेशन कसं बोलायचं की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. असं हळूवार खाली हात न्यायचे आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं किंवा हे हात झटकून खाली जमिनीमध्ये शुद्ध झालेली आहे. 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एकतर 3दा आपल्याला औरा क्लीन करताना जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि जमिनीमध्ये अशी हात झटकून द्यायची आहे. जमिनीत जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. एकतर तुम्ही ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे असं 3दा फुंकर मारू शकता किंवा जमिनीमध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे असं करू शकता. त्यानंतर आपल्याला 3दा आपण अफर्मेशन बोललो, 3दा हात खाली नेलं आणि स्वतःचा हात दोन्ही असे ठेवायचे आहे आणि स्वतःला म्हणायचे आहे, की मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. आपल्याला एवढं करायचं आहे. समजलं ओरा? आणि खूप फायदा होतो बरं. असं तुम्ही डेलीही केलं म्हणजे रोज डेली आपल्याला रेकीची म्हणजे डेली तुम्हाला कसं प्रॅक्टिस करायची आहे, काय करायचं आहे ते आपण आता बघूया. तर डेली तुम्हाला हे केलं, की कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये असेल तरी ती क्लीन होऊन जात असतं. डेली केल्याने याचा फायदाच होतो. ओके? चला इथे आहे का कोणी तुमच्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती अजून बाकी जॉईन झाले त्यांना विचारूया. तुमच्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आहे का तुमच्या घरात? म्हणजे आपण दुसऱ्यांचा औरा कसा चेक करायचा ते बघूया. एनीवन? आणि एखादी व्यक्तीचा आपण औरा स्कॅन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलं असतं. औरा स्कॅन म्हणजेच काय? तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठे दुखणं आहे, त्याला न विचारता तुम्ही चेक करू शकला असता. आता जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती असेल तरच. त्याला औरा स्कॅन करणं म्हणतात. ओके? theoretical सांगून देते मी, की तुम्हाला तुमच्या घरी एखादी व्यक्ती आली, की तुम्ही त्यांच्या औरात
स्कॅन कसं करू शकता. समोरच्या व्यक्ती उभं आहे, तुम्ही उभे आहात, तुम्हाला स्वतःला रेकीची प्रार्थना करायची आहे, तुमच्यासोबत त्यांनाही रेकीची प्रार्थना करायला सांगायची आहे आणि त्या व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. त्यानंतर दोन्ही हात रब करून त्या व्यक्तीच्या, जसं आपण हे समजा की एक व्यक्ती अशी आहे, दोन्ही हात रब करून आपल्याला असं हळूवार हात खाली न्यायचं आहे. हळू 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 हळूहळू न्यायचं नाही तर असं भरभर नेलं तर काहीच कळणार नाही. ठीक आहे. हळूहळू दोन्ही हात रखून हळूहळू हात खाली न्यायचे आहे. हळू. आणि जिथे तुमचे हात जास्त जड झालेले आहे, जिथे म्हणजे कधी होऊ शकतं की थोडं जड, खूप जास्त जड झालेले आहे किंवा असं खाली न्यायचं, पायापर्यंत न्यायचा हळूहळू हळूहळू. आणि कुठेतरी ते हात जड झाले तर त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला म्हणायचं की तुला इथे काही पेन होतो आहे का, काही त्रास आहे का, त्या व्यक्तीला विचारायचं. जिथे हात जड झाले तिथे. होऊ शकतं क्राऊन चक्रावर हात सुरुवातीला जड होतील, म्हणजे त्याच्या माइंड मध्ये काहीतरी वेगळे वेगळे विचार सुरू असतात. अशा कारणाने ते हात जड होऊ शकतात. आणि थ्रोट किंवा हातात, पायात काहीतरी तुम्हाला असं जास्त एनर्जी जाणवेल, खूप जास्त प्रमाणात. समजायचं की त्याला तिथे काहीतरी त्रास होतो आहे. विचारायचं की काय झालेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे औरा बघायला शिकवलाय मी. औरा स्कॅन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे औरा क्लीन करायचं. मेन पार्ट, आपल्याला फक्त औरा बघून चाललं नाही, म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि बस त्याला प्रॉब्लेम सांगितला तर झालं का? नाही. त्यामागचं तुम्हाला सोल्युशन सुद्धा करता आलं पाहिजे. सोल्युशन याचं हेच आहे की औरा क्लीन करायचा, म्हणजेच आपलं सोल्युशन. ओके. सो आता मी तुम्हाला 3 एनर्जीचे बॉल शिकवणार आहे. एनर्जी बॉल. औरा समजलं? औरा टॉपिक सर्वांना? नसेल समजलं तर विचारू शकता. 3 एनर्जी बॉल म्हणजेच कुठेही बघा, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी कुठल्याही कारणाने येऊ शकते, वाहनामध्ये येऊ शकते, स्वतःमध्ये येऊ शकते, घरात, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते. मग आता तुम्हाला एक फुटबॉल एक्सरसाइज मी सांगते की ती सर्व निगेटिव्हिटी तुम्ही एनर्जी बॉल क्रिएट करून ती निगेटिव्हिटीला रिमूव्ह करू शकता. ओके. तर पहिला एनर्जीचा बॉल म्हणजे त्याला फुटबॉल एक्सरसाइज असं म्हणतात. या फुटबॉल एक्सरसाइजला आपण सगळ्या नकारात्मक ऊर्जा फुटबॉलमध्ये टाकून सगळं ब्रह्मांडामध्ये पोहोचवणार आहोत. फुटबॉल आपण कसं खेळतो? पायाने खेळतो. फुटबॉलला पायाने किक मारतात. त्याच प्रकारे आपल्याला नकारात्मक ऊर्जा सुद्धा पायाने लाथ मारून बाहेर फेकून द्यायची आहे. ओके. तर पहिला आपण फुटबॉल एक्सरसाइज बघूया. प्रार्थना म्हणायची आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. सर्वांनी करायचं आहे, मला फक्त बघायचं नाही आहे. सर्वांना ही एक्सरसाइज करायची आहे. व्हिडिओ बंद करून असलेल्यांनी स्विच ऑन युअर व्हिडिओ आणि ही एक्सरसाइज सर्वांनी करायची आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? डोळे बंद करून अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला कल्पना करायची आहे. ठीक आहे. कल्पना करायची आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या प्रत्येक 7ही चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. माझ्या क्राउन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या 7ही चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. आणि माझ्या शरीरातील प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये, प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य आरोग्याचं लाभ प्रदान करत आहे. दिव्य आरोग्याचं लाभ प्रदान करत आहे. हे ईश्वर
ऐसा ही हो हे ईश्वर, ऐसा ही हो हे ईश्वर, ऐसा ही हो. आता हे दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे. दोन्ही हात एकामेकाला घासायचे आहे. दोन्ही हात एकामेकाला घासायचे आहे आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. जवळ, दूर, जवळ. सर्वांना एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. एनर्जी बॉल क्रिएट करा सर्वांनी. आणि एनर्जी बॉल क्रिएट झाल्यानंतर मग मी सांगते तुम्हाला की तिथे काय अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहे. ओके. आता तुमचं एनर्जी बॉल क्रिएट झालं त्यानंतर स्वतःचं नाव घ्यायचं आहे. जसं मी पूजा पहाडे. तुम्हाला स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मी पूजा पहाडे माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घर, घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी पूजा पहाडे माझं घर, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझ्या घरातील प्रत्येक वस्तू, माझ्या घरातील प्रत्येक वाहनं, माझ्यातली नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा तुम्ही अफर्मेशन देत आहात, तुमचे हात जड होतील. अफर्मेशन देताना तुमचं हे एनर्जी बॉल तुम्ही क्रिएट केलं आहे, तुमचं हे बॉल हेवी होईल. अफर्मेशन सतत आपल्याला द्यायचं आहे. माझ्यातली नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यामधली नकारात्मक ऊर्जा, माझ्या वाहनामधली नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. माझ्यातली नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूमधली नकारात्मक ऊर्जा, माझ्या वाहनामधली नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. बघा तो बॉल हेवी झाला काय? सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि या बॉलला आता आपल्याला असं सुंकर मारा 3दा. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि नाभीपासून कट 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 असं करायचंय आपल्याला. डेली ही फुटबॉल एक्सरसाइज करा तुम्ही, खूप फायदा होतो. सर्व निगेटिव्हिटी तुमच्या घरातील निघून जाईल. ज्यांच्याकडे सतत वाद, कटकट किंवा निगेटिव्हिटी वाटत असेल तर ती या फुटबॉल एक्सरसाइज या एनर्जी बॉलनी लवकरात लवकर रिमूव्ह होईल आणि घरातलं वातावरण खूप छान होईल. जसं तुम्हाला पाहिजे की तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी सगळे एकामेकाशी छान राहायला पाहिजे तर तुम्ही ही एक्सरसाइज करायला पाहिजे. खूप बेनिफिट्स मिळतात. ओके. आता आपण दुसरा एनर्जी बॉल बनवणार आहोत, तो पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी. आपल्या शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी आपण हा दुसरा एनर्जी बॉल क्रिएट करणार आहोत. सो सेम प्रोसेस आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. दोन्ही हात रब करून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आपल्याला. परत एकदा. आणि तुम्हाला जर रेकीची प्रार्थना मोठी वाटत असेल किंवा तुम्हाला आठवत नसेल तर काय माहिती, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी इतकं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे.
हा एनर्जी बॉल क्रिएट झाल्यानंतर, हा एनर्जी बॉल बनल्यानंतर म्हणायचं आहे की हा ऊर्जाचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेखीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला प्रत्येक क्षण माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. म्हणून हा एनर्जी बॉल आपल्याला या क्राऊन चक्रामध्ये असं ठेवायचं आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे आणि या मी मला संपूर्ण सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे, असं आपल्याला कल्पना करायची आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. म्हणजे हा स्वतः आपण आपल्या क्राऊन चक्रामध्ये घेऊन स्वतः हा ग्रहण केलेला आहे. ओके. दुसरा एनर्जी बॉल आहे आपल्या फॅमिलीसाठी. दुसरा एनर्जी बॉल असतो आपल्या फॅमिलीसाठी. परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करा. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. सर्वांनी एनर्जी बॉल क्रिएट करा. पहिली फुटबॉल एक्सरसाइज आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी केली आणि स्वतःला घेतला आहे तो पहिला एनर्जी बॉल. आता दुसरा एनर्जी बॉल आपण आपल्या घरच्या व्यक्तींसाठी तो एनर्जी बॉल आपण पाठवणार आहोत. ओके. ते पाठवण्यासाठी थँक्स टू मी, थँक्स टू रेखी म्हणून आपल्याला परत एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. दोन्ही हात रब करून रेखीची प्रार्थना करून घ्यायची आधी आणि मग दोन्ही हात रब करायचे. दोन्ही हात रब करून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा. आता हा एनर्जी बॉल आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आणि आपल्या वाहनांना आपण हा एनर्जी बॉल प्रदान करणार आहोत. ओके. एनर्जी बॉल क्रिएट झाला. त्याला अफर्मेशन द्यायचे आहे. हा एनर्जी बॉल, हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक वस्तूंना, आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आणि माझ्या वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने घरातील प्रत्येक वस्तू आणि माझ्या वाहनांना दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. माझ्या घरातील प्रत्येक वस्तू आणि आमच्या वाहनांना दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने सुरक्षा कवच प्राप्त झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा एनर्जी बॉल आपल्याला असा स्प्रेड करून टाकायचा आहे, असं पसरवायचं आहे, जेणेकरून ही एनर्जी आपण ज्यांच्यासाठी पाठवलेली आहे म्हणजेच आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूंना, वाहनांना आणि प्रत्येक व्यक्तीला हा पोहोचला पाहिजे. आपण असं स्प्रेड करून टाकायचं आहे. ओके. तिसरं आहे तिसरं आपण या लोकांना पाठवणार आहोत जे लोक आपल्यासाठी
कष्ट करत आहे. कुणाला वाटतं का की फक्त आपण स्वतःच्या जीवावर उड्या मारतो आहे म्हणजे स्वतःच सगळं काही करतो आहे? कुणाला वाटतं असं आहे का इथे कुणी? की तुम्ही फक्त स्वतःच जगत आहात आणि म्हणजे स्वतःच्याच हिमतीवर जगत आहात. आता जे अन्न तुम्ही खात आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेलं आहे काय? त्याला पिकवायला तुम्ही नाही पिकवलं ना? काय? आपल्याला आयतं ते पिकून मिळालेलं आहे. आपण फक्त शिजवून खातो आहे. पण ते पिकवण्यासाठी काही लोकांनी किती मेहनत घेतलेली आहे. बरोबर? त्याच प्रकारे इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो आहे. गरमीमध्ये आपल्याला एसी पाहिजे आहे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे. या सगळ्या वस्तू आहे. त्या वस्तू कुणीतरी बनवलेली आहे ही वस्तू. इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे यासाठी सुद्धा लोक काम करत आहेत. आपण सेफ राहावं, आपण सुरक्षित राहावं म्हणून बॉर्डरवर सैनिक राबत आहेत की नाही? आपल्या सेफ्टीसाठी म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याला संपूर्ण छान छान गोष्टी आपल्याला छान फॅसिलिटीज मिळावी यासाठी भरपूर लोक कुठे काम करत आहेत. मग आपण अशा लोकांना डायरेक्टली थँक्यू म्हणू शकत नाही किंवा आपण त्यांना जाऊन धन्यवाद म्हणू शकत नाही. तर एनर्जी म्हणजे ते सुद्धा सेफ राहायला पाहिजे यासाठी आपण त्यांना एक एनर्जी बॉल पाठवून त्यांना आपण धन्यवाद म्हणणार आहोत. ओके. सो थर्ड आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी आणि परत एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे. किंवा मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं म्हटलं आणि एक एनर्जी बॉल क्रिएट करा आणि त्याला अफर्मेशन आपण देऊया. तो एनर्जी बॉल क्रिएट केला तुम्ही माझ्या सांगत एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर आपल्याला तिथे अफर्मेशन काय द्यायची आहे? हा बॉल मी हा हा बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती हा बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. हा बॉल मी या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, ऐश्वर्य संपन्न, आरोग्य संपन्न, दीर्घायुष्य जीवन जगत आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुखाची उधळण होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे. प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करत आहे, या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करत आहे, प्रामाणिकपणे आपलं जीवन जगत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मी या ऊर्जांचा बॉल प्रदान करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी या ऊर्जांचा बॉल प्रदान करत आहे व या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत आहे. या
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं म्हणून हा बॉल आपल्याला असं मोठं स्प्रेड करायचा आहे. हा बॉल असं मोठा स्प्रेड करायचा जेणेकरून आपण या ब्रह्मांडामध्ये असलेल्या याच्यामध्ये जगत असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा बॉल पोहोचावा आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सुख, समाधान, ऐश्वर्य संपन्न, आरोग्य संपन्न त्यांनीही जीवन जगायला पाहिजे. त्यांच्या सुखासाठी आपण हा बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ओके. आणि त्यानंतर आपण नावीपासून कट 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 डिलीट 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 असं करायचं आहे. यासाठी कारण आपण त्यांच्या एनर्जीशी अफर्मेशन आपण त्यांच्यासाठी वापरली म्हणजे आपण त्या व्यक्तीशी कनेक्ट झालेलो आहे, त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहे. तर ही डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. ओके. डिस्कनेक्ट म्हणजे आपल्या जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे तर नाभीपासून. नाभीपासून आपल्या जन्माची सुरुवात झालेली आहे. याला कॉर्ड कटिंग म्हणतात. दोन्ही हात कैचीसाठी करून नाभीपासून कट कट कट. म्हणजे आता माझी एनर्जी त्या व्यक्तीशी डिस्कनेक्ट झालेली आहे. ओके. असं म्हणून आपल्याला बोलायचं आहे. आणि आपण आता पेन चार्ज करायला बघूया. मुलं शाळेत जातात, मुलं अभ्यास करतात किंवा तुम्ही कुठेतरी एक्झाम द्यायला चालले. आजच माझा रिझल्ट आला, मी पास झाली. म्हणजे मी सुद्धा शिकत आहे आणि युनिव्हर्सिटी मधून छान रिझल्ट आला मला आज सकाळीच 9 वाजता 9:30 वाजता रिझल्ट लागला. सो तर म्हणजे तुमचा अभ्यास, तुमची मेहनत आणि त्यासोबत रेखी ऊर्जा सुद्धा खूप छान प्रकारे वर्क करते. तर आपण एक्झामला जाण्याच्या आधी या पेनला आपण चार्ज करायचं आहे. मग तुम्ही स्वतः एक्झाम द्यायला जा किंवा मग तुमचे मुलं. माझी मुलगी सुद्धा एक्झामला जाते तर मी तिची आता एक्झाम सुरू आहे. सो मी तिला सुद्धा चार्ज करून म्हणजे एनर्जी बॉलच्या याच्याने पण तुम्ही ते पाठवू शकता. पण तुम्हाला दुसऱ्यांसाठी जे स्ट्रॉंग एनर्जी बॉल जर पाठवायचा आहे तर यासाठी सेकंड थर्ड लेवलचे काही सिम्बॉल्स लागतात. तुम्ही आता जे शिकवलेले आहे ती एनर्जी बॉल थोडे त्यात आपण सिम्बॉल वापरले नाही. ओके. सो छोट्या गोष्टी आपण फर्स्ट लेवलला करू शकतो. पण जर मोठ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर सेकंड लेवलचे सिम्बॉल्स वापरून, थर्ड लेवलचे सिम्बॉल वापरून आपण ते करू शकतो. ठीक आहे. तर या पेनला चार्ज करताना काय म्हणायचं आहे? परीक्षेमध्ये जात आहे तर या पेनला पहिले तर रेखीला प्रार्थना करायची आहे. हा पेन हातामध्ये घ्यायचा आहे आणि अफर्मेशन लिहून घ्या. अफर्मेशन लिहून घ्या की परीक्षेला जाताना पेन चार्ज करण्यासाठी अफर्मेशन कशा वापरायचे आहे. पेन चार्ज करण्यासाठी अफर्मेशन लिहायचं आहे. हा पेन मला तुम्ही जात आहात तर तुम्ही आणि मुलांना चार्ज करून देत आहात तर मुलांचं नाव. हा पेन मला परीक्षेत योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा आलेली आहे. काय लिहायचं आहे? हा पेन मला परीक्षेत योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा आलेली आहे. स्वतः लिहित आहे तर हा पेन मी स्वतः लिहित आहे आणि या पेननी मला योग्य उत्तर म्हणजे कधी कधी काय होतं मुलांना आपण अभ्यासाला लावलं किंवा स्वतःही अभ्यास करतो तर अभ्यास तर खूप छान होतं पण पेपर हातात आल्या बरोबर आन्सर गो समजत नाही. तर या पेननी तुम्ही चार्ज करून ही अफर्मेशन तुम्हाला वापरायची आहे आणि हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो 3दा बोलायचं आहे. जी अफर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर आपल्याला हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू थँक्यू थँक्यू. अफर्मेशन लिहिली.
प्रॅक्टिकल आपल्याला करायचं कसं असतं, रेखीला कॉल करून हा पेन आपल्या हातातच ठेवायचा आहे आणि ती अफर्मेशन आपल्याला इथे या पेनला हातात ठेवून अफर्मेशन मनातल्या मनात 2-3 वेळा बोलायचं आहे. 3दा तुम्हाला अफर्मेशन बोलायचं आहे. जी अफर्मेशन तुम्ही लिहिलेली आहे ती अफर्मेशन तुम्हाला मनातल्या मनात या पेनला हातात घेऊन बोलायचं आहे. मनातल्या मनात बोला किंवा जोरात बोलला तरी चालेल. आणि मुलांना देत आहात तर हा पेन मी माझ्या मुलाला चार्ज करून देत आहे. या पेनमध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आणि त्याचे मी अफर्मेशन सांगितलं तसं त्या अफर्मेशन तुम्ही याला बोलायचं आहे आणि माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. काय म्हणायचं आपल्याला की माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. पेपर देत आहे म्हणजे आपल्याला त्यांच्या यश त्यांना ते छान त्यांना यश मिळालं पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे की माझ्या मुलीला उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आणि मग 3दा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणून हा पेन आपण आपल्या मुलांना चार्ज करून देऊ शकतो. त्याच प्रकारे तुम्ही जर हे जे आहे हे राहते आपलं कार्डबोर्ड राहतो त्याला सुद्धा अफर्मेशन देऊ शकता. अफर्मेशन देताना आपल्याला दोन्ही हात रब करून करायचे आहे. पहिला आपल्याला रेखीला कॉल करायचे आहे, दोन्ही हात रब करून असे हात थोडे म्हणजे डिस्टन्सनी असं ठेवायचं आहे. आणि या कार्डबोर्डवर माझी मुलगी पेपर ठेवून पेपर सोडवत आहे व तिला म्हणजे ती याच्या कार्डबोर्डवर पेपर ठेवून सोडत आहे ते पेपर. मग या कार्डबोर्डमध्ये खूप पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि माझी मुलगी खूप छान पेपर सॉल्व्ह करते आहे. तिला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आठवते आहे व तिला या पेपरमध्ये उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. असं आपण अफर्मेशन देऊन हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणून हा कार्डबोर्ड आपण त्या मुलांना देऊ शकतो. पेन आणि कार्डबोर्ड चार्ज करून त्यांना पाठवायचं. ओके, कळलं? ओके. चला, थँक्यू. आजपासून आणि तर आणि पाणी पण चार्ज करत आहात तुम्ही. तुमचं जर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला पाहिजे. ऑफिस असेल किंवा काही शॉप असेल तर आपल्या बिझनेसची ग्रोथ दररोज वाढायला पाहिजे. ग्रोथ व्हायला पाहिजे ना. तर त्या पाण्याला तुम्ही अफर्मेशन द्यायचं आहे की या पाण्यामुळे माझ्या म्हणजे ऑफिसची ग्रोथ दिवसेंदिवस होत आहे. माझ्या अर्निंगमध्ये वाढ होत आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला बघा काल पाणी चार्ज करायला शिकवलं. पाणी आणि अन्न चार्ज करून स्वतः ग्रहण करायचं आहे. त्याच प्रकारे आपल्या बिझनेसची ग्रोथ व्हायला पाहिजे. म्हणून एक थोडंसं पाणी आता समजा मी आता या पाण्याला चार्ज करून दाखवते. थोडंसं पाणी आहे. ओके. याला आता आपण अफर्मेशन देऊया. आपल्या बिझनेस ग्रोथसाठी. मला सिम्बॉल येतो मी सिम्बॉल वापरते. आपल्याला या पाण्याला काय करायचं आहे चार्ज करताना अफर्मेशन द्यायचं आहे की या पाण्याने माझ्या ऑफिसची आता माझं ऑफिस आहे माझ्या व्यवसायामध्ये म्हणायचं आहे या पाण्याने या पाण्यामुळे म्हणजे हा जो पाणी आहे हा मी चार्ज करते आहे या पाण्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे या पाण्याने माझ्या व्यवसायाची ग्रोथ दिवसेंदिवस होत आहे माझ्या अर्निंग मध्ये ग्रोथ होत आहे या पाण्यामुळे माझ्या व्यवसायाची दिवसेंदिवस ग्रोथ होत आहे माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे या पाण्यामुळे दिव्यरेखी शक्तीची कृपा प्रवाहित होत आहे दिव्यरेखी प्रवाहित होत आहे दिव्यरेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि या पाण्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने हा पाणी चार्ज होतो आहे
माझ्या व्यवसायाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे. माझ्या व्यवसायाची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, माझ्या अर्निंग मध्ये वाढ होत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. असं अफर्मेशन आपल्याला 21 टाइम असं हात फिरवायचा आहे आणि अफर्मेशन मनातल्या मनात बोलायचं आहे. त्यानंतर हा पाणी असं शिंपडून टाकायचं आहे. ठीक आहे. आणि उरलेलं पाणी बॉटलमध्ये ठेवून रोज आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये असं शिंपडायचं आहे. तुमचं शॉप असेल तरी चालेल, एखादं जसं समजा एखाद्याचं पार्लर आहे, ऑफिस आहे स्वतःचं, तर असं तुम्हाला करायचं आहे. जेणेकरून आपल्या व्यवसायाची वाढ, स्वतःची ग्रोथ दिवसेंदिवस व्हायला पाहिजे. आणि असं अफर्मेशन देऊन तुम्हाला शिंपडून टाकायचंय. ओके, चला. आपला फर्स्ट लेवलचं सिलेबस संपलेला आहे इथे. फर्स्ट लेवलचे जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तुम्हाला डेली करायचं काय आहे? डेली उठल्यावर सर्वप्रथम फ्रेश झाल्यानंतर ऍक्टिव्हेशन करायचं आहे, जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला डेली प्रॅक्टिस काय करायची आहे? रेकीची डेली प्रॅक्टिस काय करायची आहे? ऍक्टिव्हेशन प्रोसेस केल्यानंतर औरा क्लीन करून टाकायचं. ऍक्टिव्हेशन प्रोसेस केलं, नंतर औरा क्लीन करायचं आणि औरा क्लीन केल्यानंतर 7 चक्रांच्या मेडिटेशन करायचं आहे. हे सकाळची कामं. आणि मग जे हे निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते सगळे निगेटिव्ह थॉट्स जे पहिल्या दिवशी आपण सांगितलेलं तुम्हाला, सगळे निगेटिव्ह थॉट्स पेपरवर लिहून पाडून जाळून टाकायचे आहेत. ठीक आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे, ते तुम्हाला एक येलो पेजची डायरी सांगितली आहे, ती त्या डायरीमध्ये लिहायचं आहे, मॅनिफेस्ट करायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. ठीक आहे. अफर्मेशन विथ व्हिज्युअलायझेशन खूप जास्त प्रकारात म्हणजे वर्क करतं. आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे, त्या गोष्टींचाच विचार करायचा आहे. ज्या गोष्टी नको आहे त्यांचा विचार करायचा नाही. म्हणजे आपलं फोकस कुठे पाहिजे आहे? जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. जी नाही आहे त्याच्यावर फोकस करायचं नाही व त्या गोष्टीचा विचारही करायचं नाही. अफर्मेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशा वर्क करतात आपण कालच बघितलेलं आहे. ओके. सो तुम्हाला त्या पद्धतीने डेली तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. ओके. आणि आपलं सेकंड लेवल, ज्यांनाही सेकंड लेवलला यायचं असेल तर आपण सेकंड लेवलचं सिलेबस मी सांगते की कशा प्रकारे सेकंड लेवलचं सिलेबस राहील. ओके. चला, सेकंड लेवलचा आपण सिलेबस बघूया. ज्यांनाही सेकंड लेवल तुम्हाला करायची आहे ती बॅच होणार आहे, म्हणजे मंडे पासून स्टार्ट होणार आहे. तर या सिलेबस मध्ये काय काय राहणार आहे? सेकंड लेवलला विश बॉक्स तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सेकंड लेवलला विश बॉक्स शिकवलं जाणार आहे. मग विश बॉक्स कशासाठी? सगळ्यांच्या काही ना काही वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात. मग त्या इच्छा सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या असतात. ओके. कुणाला 5 लाख महिना कमवायचा आहे, कुणाला छान घरात राहायचं आहे, कुणाला चांगली कार घ्यायची आहे, कुणाला सोनं घ्यायचं, जे काही आहे ते सगळ्या इच्छा जे आहेत ते. कुणाच्या मुलाला छान जॉब पाहिजे आहे, यासाठी आपण ते विश बॉक्स, प्रत्येकाचे विश असतात. तर आपल्याला ते विश बॉक्स कसं बनवायचं आहे आणि ते पूर्ण करण्याची स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला सेकंड लेवलला शिकवली जातं. त्यासोबत आहे डिस्टन्स हिलिंग. डिस्टन्स हिलिंग म्हणजे दुरून उपचार. जर मी आता नागपूरला आहे, तुम्ही मुंबई, पुणा कुठेही असाल, तर तुम्हाला एखाद्या व्यक्ती जर बरं नसेल तर त्याला बरं करायचं आहे, तर तुम्ही डिस्टन्सने हिलिंग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता. आणि ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला सेकंड लेवलचे पॉवरफुल सिम्बॉल दिले जातात. त्या पॉवरफुल सिम्बॉलच्या माध्यमाने तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असता आणि ती ऊर्जा त्याला जीवनामध्ये जेही पाहिजे आहे ते आपण त्याला पोहोचवत असतो. डिस्टन्सने हिलिंग करतात. नेक्स्ट आहे टेलिपॅथिक हिलिंग. टेलिपॅथिक हिलिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीला व्यसन असतो, म्हणजे आता दारूचं असेल, सिगरेटचं असेल, किंवा समजा आजकाल मुलांना आपल्याला बघायला मिळतं की खूप जास्त प्रमाणात
मुलं मोबाईल बघतात. तो सुद्धा एक व्यसन म्हणजेच अतिप्रमाण ज्याच्या तुमच्या जीवनावर बघा मुलं जर अभ्यास नाही करत आणि कंटिन्यू मोबाईल बघतायत, कंटिन्यू टीव्ही बघत आहेत, तर तो फ्युचरसाठी चांगला आहे का त्यांच्या? नाही ना. मग आपण कितीही म्हटलं मुलांना, की "नको रे बाबा आता मोबाईल, टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर." मुलं अति वापर जे करतात, अति म्हणजे आहारी जर गेलेले आहेत, तर ते आपण त्यांना काही न बोलता टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमाने आपण त्यांचं ते व्यसन सोडवू शकतो. मग दारू, सिगारेटचे जरी व्यसन असेल, तरी टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमाने ते तुम्ही सोडवू शकता. सेकंड लेव्हलला ते शिकवलं जातं. त्याचसोबत तुम्हाला वंडरलँड. वंडरलँड शिकवलं जातं, जी निगेटिव्हिटी किंवा एखादी जर तुमचं ध्येय आहे, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात जॉब मिळवण्यासाठी म्हणा, एखाद्या बिझनेस चांगला ग्रोथ करण्यासाठी, तर त्यात येणारे अडथळे जे आहेत, ते सगळे या वंडर लॅम्पमध्ये जळून नष्ट होतात आणि ते ब्लॉकेजेस क्लिअर होतात. जो तुमचं ध्येय आहे, तो पूर्ण करण्यासाठी जे ब्लॉकेजेसला रिमूव्ह करण्याचं काम हा वंडर लॅम्प करत असतो. त्याचसोबत प्रोटेक्शन तुमच्या घरासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या वाहनांसाठी प्रोटेक्शन शील्ड तुम्हाला शिकवली जातं. स्वतःसाठी, घरासाठी व इतरांसाठी. आणि सेकंड लेव्हलचे शक्तिपात दिला तर शक्तिपाताशिवाय तुम्हाला ह्या काहीही गोष्टी वर्क करत नाही. विदाऊट शक्तिपात तुम्ही हे काहीच करू शकत नाही सेकंड लेव्हलचं. ठीक आहे? आणि सेकंड लेव्हलचे सर्टिफिकेट तुम्हाला दिली जातं. सेकंड लेव्हलचं टॉपिक आपलं सिलेबस हे आहे. आता आपण बघूया थर्ड लेव्हलचं सिलेबस. थर्ड लेव्हलला तुम्हाला साऊंड थेरपी शिकवली जाते. सतिग्रीड शिकवलं जातं. सतिग्रीड म्हणजेच आपण समजूया, सत्यग्रीड म्हणजेच जर दोन लोकांचं नातं छान नसेल, म्हणजेच जसं नवरा बायको असो किंवा सासू सुनेचं नातं असो, तर त्या नात्यांमध्ये प्रेम दुरावा नाही. प्रेम येण्यासाठी व ते दोघं एकमेकांशी खूप छान प्रेमाने वागले पाहिजे. यासाठी सतीची ग्रीड तुम्हाला शिकवली जातं. दुसरी सतीची ग्रीड म्हणजेच दोन व्यक्तीमध्ये जर तिसरा व्यक्ती आलेला आहे किंवा तिसरी व्यक्ती आलेली आहे. दोन लोकांचं नातं खराब करण्यासाठी तिसरी व्यक्ती आलेली आहे, म्हणजे त्या दोन नवरा बायकोचं नातं खराब करण्यासाठी तिसरी व्यक्ती आलेली, मग तिला आपण काहीही बोला तर ती जाणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला सतीची ग्रीड शिकवली जाते. ती ऑटोमॅटिक दुरावली जातं त्या व्यक्तीपासून. सायकिक अटॅक म्हणजेच ब्लॅक मॅजिक ज्या लोकांवर झालेला आहे, काळ्या जादूंचा प्रकोप जो म्हणतो त्याला सायकिक अटॅक म्हणतात. तर ते सायकिक अटॅक कसं तुम्ही शोधू शकाल, की सायकिक अटॅक त्या व्यक्तीवर कसं झालेलं आहे. काय काय लक्षणे असतात आणि त्यासोबत आपण त्या व्यक्तीची सायकिक सर्जरी सुद्धा करत असतो. सायकिक सर्जरी म्हणजे ऑपरेशन जसं म्हणतात तसं. पण आपल्याला इथे काही कुठल्या अवजारांचा वापर करायचा नाही आहे. फक्त सिम्बॉल्सचा वापर करून तुम्हाला सायकिक सर्जरी त्या व्यक्तीची केली जाते आणि 100% रिझल्ट याचं आहे. आपले भरपूर स्टुडंट याचा रिझल्ट मला सांगतात की खूप छान आहे आणि रिअली ज्यांनाही ब्लॅक मॅजिकचं कितीही मोठं ब्लॅक मॅजिक असो, तर सायकिक सर्जरीने तो ब्लॅक मॅजिक रिमूव्ह होतं. त्याचसोबत कर्मा क्लिअरन्स शिकवलं जातं आणि कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन सुद्धा तुम्हाला दिलं जातं. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन तुम्हाला 3 महिने करावं लागतं. 3 महिने त्या मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्हाला कशी करायची म्हणजे कंटिन्यू तुम्हाला ती सवय होऊन जातं. त्याचं ऑडिओ सुद्धा तुम्हाला पाठवलं जातं आणि करण्याची पद्धत तुम्हाला शिकवली जातं. कर्मा क्लिअरन्स म्हणजे तुम्ही खूप मेहनत करतात. कधी-कधी होते की भरपूर मेहनत करत आहे एखादी व्यक्ती, खूप मेहनत करत आहे, पण त्याला जी वस्तू जी पाहिजे आहे ती मिळत नाही. असं भरपूर लोकांसोबत होत असेल, की मला म्हणजे ज्यांना ही जी वस्तू पाहिजे ती मिळत नाही. मग कितीही प्रयत्न केला तरी. असं का होतं तर कधी-कधी कार्मिक ब्लॉकेजेस आहे. त्या ब्लॉकेजेसमुळे ती वस्तू तुम्हाला मिळत नाही. सो ते ब्लॉकेजेस क्लिअर करण्याचे काम हे कर्मा मेडिटेशन करतं आणि कर्मा मेडिटेशन खूप पॉवरफुल आहे. कारण जसं आपण 3 पिढ्यांचे जीन कॅरी करतो, म्हणजेच आपण आईसारखं दिसतो, आई आजीसारखी दिसायची, म्हणजे दिसणं, वागणं, बोलणं आपण त्यांच्यासारखं असतं. मग त्यांचे ब्लेसिंग आपण कॅरी करतो, तसंच त्यांचे कार्मिक ब्लॉकेजेस, कार्मिक बंधनं सुद्धा आपण कॅरी करत असतो. तर या कार्मिक बंधनांपासून आपल्याला कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन मध्ये आपण ते कार्मिक ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्याचं काम करत असतो.
यासोबत 100% 100% परिपूर्ण असलेला सिम्बॉल तुम्हाला थर्ड लेवलला दिलं जातं आणि बाकीचेही सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातात. करुणा रेखेतले सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातात अदर पॉवरफुल सिम्बॉल मध्ये. त्यासोबत थर्ड लेवलचं शक्तिपात असतं आणि सर्टिफिकेट तुम्हाला दिली जाईल. आपलं प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर हे ISO रजिस्टर्ड आहे, MSCB रजिस्टर्ड आहे. सो याचं सर्टिफिकेट तुम्हाला माझ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमाने तुम्हाला मिळेल. याच सोबत तुम्हाला गिफ्ट कोर्सेस सुद्धा दिले जातील. गिफ्ट कोर्सेस बघूया की या बॅचला गिफ्ट काय काय मिळणार आहे. क्रिस्टल थेरपी मिळणार आहे. क्रिस्टलचा तुम्ही वापर कसा करणार आहात, क्रिस्टल कोणत्या गोष्टीसाठी कुठला क्रिस्टल बेस्ट असतं, तुमच्यासाठी कुठलं बेस्ट आहे, तुमच्या घरच्यांसाठी काय बेस्ट आहे, सगळी क्रिस्टल थेरपी मी तुम्हाला या कोर्समध्ये गिफ्ट देणार आहे. त्याचसोबत झिबू सिम्बॉल PDF सुद्धा देणार आहे. आपण आधी हा कोर्स 1,500 मध्ये झिबू सिम्बॉलचा मी आधी घ्यायची, पण मी आता सेकंड थर्ड लेवलला हे गिफ्ट म्हणून कोर्सेस देते, जेणेकरून लोकांचाही फायदा झाला पाहिजे. आणि यासोबत आपल्या कोर्सचं लाईफ टाइम एक्सेस राहतं. म्हणजेच तुम्ही वन टाइम पे कराल, पेमेंट तुम्हाला वन टाइमच करायचं आहे आणि लाईफ टाइम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला याचं बेनिफिट्स घेता येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही आता या बॅचला ऍडमिशन घेतली, मंडे पासून जी बॅच सुरू होते त्याला ऍडमिशन घेतली की नेक्स्ट तुम्ही कुठल्याही बॅचला येऊ शकता विदाऊट पे. याचं आपण पेमेंट बघूया. एकच मिनिट. तुम्हाला काही प्रश्न तर विचारू शकता. ओके. सो ऍडमिशन स्टार्ट झालेली आहे. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची आहे, अजून डिटेल मध्ये मी आपल्या ग्रुपला मेसेज टाकते की तुम्हाला आणखी काय काय त्यात दिले जातील. तुम्ही एकदा ते रीड करून सेकंड लेवल थर्ड लेवल साठी तुम्ही ऍडमिशन करू शकता. ओके. आणि आपली बॅच आधी टायमिंग आपण ठरवूया ऍडमिशन झाल्यानंतर की तुम्हाला बेस्ट टायमिंग कुठला तुमच्यासाठी योग्य आहे. दुपारची वेळ आहे की रात्रीची, जो स्लॉट माझा खाली राहील ते मी तुम्हाला आपण डिस्कस करूया. जेव्हा ऍडमिशन झाले की आपण आपल्या योग्य वेळ, आपल्याला जी वेळ जमेल त्या वेळेवर आपले हे क्लासेस राहतील. ओके. चला. एनी क्वेश्चन ऍडमिशन बद्दल कुणालाही काहीही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. एनी क्वेश्चन, काहीही कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता हँड रेज करून. आणि नसेल तर मग आपल्याला इथे थांबावं लागेल. ओके. चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच.